तर तिथं कोल्हापूर आणि सांगलीत महापुराचा धोका कायम आहे। कोयना राधानगरीतील विसर्गामुळे पुराचा धोका वाढतोय। पंचगंगा कृष्णा नदी धोक्याच्या पातळीवर आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत। कोल्हापूर शहरात पुराचं पाणी हे शिरण्यास सुरुवात झाली आहे। कुंभार गल्ली परिसरात पुराचं पाणी शिरलेलं आहे। कोल्हापूर आणि सांगलीत महत्त्वाच्या नद्या सध्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी गावच्या गावं ही सध्या पाण्याच्या वेढ्यात पाहायला मिळत आहेत। महापुराचा धोका कोल्हापूर आणि सांगलीला सध्या संभवतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे कोल्हापूरमध्ये। सतेज, आपण सकाळी सुद्धा नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा करत होतो, जसं कुंभार गल्लीचा आपण उल्लेख केला। कुंभार गल्लीविषयी बोललो की हा सगळा परिसर जो आहे तो गणेश मूर्ती घडवणाऱ्या कामगारांचा आहे, कारागिरांचा आहे, मूर्तिकारांचा हा सगळा परिसर आहे। मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं, त्यामुळे खबरदारी बाळगली जाते। मूर्ती उंच ठिकाणी ठेवण्यात येते। दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचगंगा नदीने आता धोक्याची पातळी ओलांडण्यास सुरुवात केलेली आहे। कोल्हापूरमध्ये प्रशासन पुण्याची एकूणच सगळा भूतकाळ आता पाहता, गेल्या 2 दिवसातल्या पुण्याच्या घटना पाहता कोल्हापूरमध्ये प्रशासनाची सज्जता किती पाहायला मिळते? लागवी आपण पाहिलं तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं कालच धोक्याची पातळी आहे ती ओलांडलेली आहे। धोक्याची पातळी ही 43 फूट आहे आणि सध्या पंचगंगा नदी आहे ती 45 फुटांच्या खाली वाहताना पाहायला मिळते। एकूणच कोल्हापूरची परिस्थिती आता बिकट व्हायला सुरुवात झालेली आहे। महापुराची धास्ती कोल्हापूरकरांनी घेतली आहे, कारण तासागणिक पाणी वाढतंय। राधानगरीचे जे स्वयंचलित दरवाजे आहेत, एकूण 7 दरवाजे आहेत, त्यापैकी 6 दरवाजे उघडलेले आहेत आणि कालपासून जवळपास 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे तो नदीपात्रात होतोय। कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वच प्रकल्प आहेत ते भरलेले आहेत आणि सर्वच प्रकल्पातून आता विसर्ग आहे तो होऊ लागलेला आहे। त्यामुळे कोल्हापूर शहरात पाणी शिरायला आहे ते सुरुवात झालेली आहे। आपण ज्याचा उल्लेख केलेला आहे की काही पथकं तयार आहेत, तर नक्कीच एनडीआरएफचं पथक तयार आहे। चिखली या गावामध्ये अनाउन्समेंट केलेली आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीनं जबाबदारी आहे ती घेतलेली आहे। ज्या ठिकाणी पूरग्रस्त नागरिक राहतात, पूर येतो त्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जिल्ह्यात एकूण 700 पेक्षा अधिक नागरिकांचं स्थलांतर केलेलं आहे। पशुधन वाचवण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून प्रशासनाची धडपड आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तेही पशुधन सुरक्षित स्थळी राहावं, त्यांना चारा उपलब्ध करून दिला जावा, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जावी, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करताना दिसून येते। सध्या कोल्हापूर शहरातली जो सखल भाग आपला म्हटला जातो त्यामध्ये कुंभार गल्ली आहे, शाहूपुरीतली व्हीनस कॉर्नर परिसर आहे, त्यानंतर विन्स हॉस्पिटलच्या बॅकसाईडचा परिसर आहे। या परिसरामध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। अनेक नागरिकांनी स्थलांतर केलेलं आहे। महापालिकेकडून अजूनही आवाहन करण्यात येते की या ठिकाणच्या नागरिकांनी तात्काळ स्थलांतर करावं, अशी देखील आता महापालिकेकडून अनाउन्समेंट करताना आपल्याला दिसून येत आहेत। निश्चित सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।